Preview. नमस्कार। आज राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून हे धरणे आंदोलन होत आहे। हे संपूर्ण भारतामध्ये 550 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होत आहे। हे आंदोलन दिल्ली येथे जे शेतकरी, भारत देशातील शेतकरी तसेच पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील जे शेतकरी सिंधू बॉर्डरवरती आंदोलन करत आहे, ते आंदोलन शेतकऱ्यांच्या विरोधात जे काळे कानून बनलेले आहे, या सरकारच्या माध्यमातून या भाजप सरकारने जे 3 कायदे बनवलेले आहेत शेतकऱ्यांच्या विरोधात, त्या शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आज लगभग मला वाटतं 47-48 दिवस झाले ते सिंधू बॉर्डरवरती शेतकरी तिथे आंदोलन करत आहे। त्या शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तसेच राम सुरेश वर्माजी राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारतातील 550 जिल्ह्यामध्ये हे धरणे आंदोलन होत आहे। हे 11 जानेवारी 2021 ते 17 जानेवारी 2021 पर्यंत हे आंदोलन चालणार आहे। वेळ याची सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे। या 3 कायदे कानून जोपर्यंत सरकार वापस घेत नाही, जोपर्यंत ते कॅन्सल करत नाही, रद्द करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। त्या शेतकऱ्यांच्या समर्थन हे चालू आहे। 3 काळे कानून असे आहे का सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येते की हे काळे कानून सरकारने जे बनवले, भाजप सरकारच्या माध्यमातून त्यांचं सांगणं आहे की हे कायदे शेतकऱ्यांच्या समर्थन आहे, चांगले आहे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। हे कानून जर आपण ऐकले किंवा आपण वाचले तर आपल्याला लक्षात येईल की शेतकऱ्यांच्या किती विरोधात आहे। त्याच्यातला 1 नंबरचा जो कायदा आहे, त्याच्यात पहिले असं राहायचं, बाजार कमिटीमध्ये शेतकऱ्यांचं धान्य निघाल्यानंतर बाजार कमिटीमध्ये शेतकरी ते अनाज घेऊन जायचा आणि अनाज घेऊन गेल्यानंतर त्याची हरायची व्हायची। जे सरकारच्या माध्यमातून जे रेट ठरवून दिलेला होता, मक्का असन, बाजरी असन, गहू असन, ज्वारी असन, त्यांना आधी एक रेट ठरवून दिलेला आहे। त्या रेटच्या माध्यमातून ते बाजार समितीवाले, मार्केट कमिटीवाले ते अनाज धान्य करायचा। आता सरकारनं त्याच्यात एक नवीन दुरुस्ती केली का ज्याच्याकडे पॅन कार्ड धारक असेल आणि जो सुपर मार्केटवाला असेल तो अनाज धान्य खरेदी करणार आणि कुठं अन्नधान्य खरेदी करणार ते का बाजारामध्ये, रोडमध्ये असेल, शेतामध्ये येऊन सनी ते शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार। याच्यामुळे काय होईल का हे प्रायव्हेटीकरण झाल्यामुळं ते बाजार कमिटीमध्ये शेतकरी कोणी जाणार नाही आणि 2-4 वर्षामध्ये ती बाजार कमिटी डबघाई येऊ शकते, लॉसमध्ये जाऊ शकते आणि सरकार त्याला बंद करू शकतात पुढे चालू सरी। याच्यामुळे काय होईल, नंतर हे जे प्रायव्हेटवाले पॅन कार्ड धारक असेल, काय असेल, हे नंतर सरकारचा भाव शेतकऱ्यांकडून भाव एकानं घेईन आणि विकणार एकानं। 2 नंबरचा कानून असा बनवला सरकारनं, आता याच्या आधी दुरुस्तीच्या आधी असं होतं का एक लिमिट व्यापाऱ्यांना ठरवून दिली होती की तुम्ही इतका प्रमाणातच प्रत्येक धान्य तुम्ही साठवू शकता। आता तो धान्य अनलिमिटेड केलेला आहे। याच्यामुळे काय होईल, ते व्यापारी लोक अनलिमिटेड साठा जप्त करून ठेवून त्यांच्या गोल्डनमध्ये ठेवून, जसं अडाणी अंबानीचे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून गोल्डन बघितले असेल, हजार एकरचे ते गोल्डन बनवत आहे आणि तितका साठा ठेवल्यानंतर त्या धान्याला असेल, मक्का असेल, ज्वारी असेल, यांना एक भाव वाढून जाईल। मंदी आल्यामुळे त्याचा रेट वाढेल आणि मग हे उद्योगपती काय करेल, त्यांच्या प्रमाणात ते साठा बाहेर काढेल आणि त्याला रेट जास्त राहील। याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आहे। 3 नंबरचं असं त्यांनी बनवलं का जमिनी शेतकऱ्यांच्या आहे आणि हे उद्योगपती लोक, हे जे व्यापारी लोक आहे, हे शेतकऱ्यांच्या जमिनी यांना ठेक्या पद्धतीने चालवला घेणार आहे। म्हणजे शेतकरी त्या शेतात काम करणार आणि चालवणार कोण, तर हे उद्योगपती आणि हे व्यापारी लोक। आणि याच्यामुळं ह्या उद्योगपतींना हे भाजप सरकार, हे मोदी सरकार हे बळ देत आहे आणि हे मोदी सरकारला बळ देणारी एक यंत्रणा आहे ती ईव्हीएम मशीन। ईव्हीएमच्या माध्यमातून हे सरकार निवडून आलेले आहे। त्याच्यामुळे यांना लाखो लोक आज पंजाब सिंधू बॉर्डरवर, दिल्ली सिंधू बॉर्डरवरती आंदोलन करत आहे, पण ह्या भाजप सरकारला यांची दयामाया येत नाही। या सरकारला जोपर्यंत जनता वट्टीवर आणत नाही किंवा हे सरकार जोपर्यंत काळे कानून वापस घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। एवढंच बोलतो, धन्यवाद। आपलं नाव? दिलीप तळेकर, राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हा संयोजक, औरंगाबाद।